माऊली अर्जुनाला आधिदैविक आणि आधियज्ञ यामध्ये आपला स्वभाव आणि पुरुष याचं वर्णन आहे 8व्या अध्यायामध्ये. काल सांगितलं की हे शिष्योत्तमा, आकाशात ज्याप्रमाणे ढग निर्माण होतात व काही काळाने ते नाहीसे होतात, आहे पण आणि नाही पण, असतातही आणि नसतातही, तसं आपल्या मनामध्ये काही गोष्टी निर्माण होतात आणि काही गोष्टी नष्ट होऊन जातात. तर ढगाला काय करावं लागतं? हवा आली की ते नाहीसे होऊन जातात. मग काही अविचार आपल्या डोक्यात येतात आणि आपण सुविचार केला की अविचार निघून जातात. काही वेळा अविचार येतात आणि काही अविचारी दृश्य पाहिलं की विचार नष्ट होतो आणि अविचार येतो. हे कसं निर्माण होतं आपल्या शरीरामध्ये? तर आकाराचा नाश होतो. आकाराला आलेलं शरीर सुद्धा, म्हणजे आपलं शरीर आकाराने वाढत जातं, आकार येत जातो. आणि हे शरीर म्हणजे आदिभूत भोग नाही, आदिभूत आहे. मग आता आदिभूत सांगितलं, आता आधिदैवत आणि आधियज्ञ, आपलं शरीर सुद्धा यज्ञ आहे. अर्जुना बघ, पंचमहाभूताच्या योगानं निर्माण झालेलं हे शरीर, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, अन्न, पाणी याच्या संयोगानं तयार झालेलं हे मानवाचं शरीर, हे परब्रह्माचा अंश आहे, म्हणजे भगवंताचा अंश आहे. ममौ अंश जीवलोके जीवभूत सनातन. पहिल्या प्रथम आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा भगवंताचे अंश होतो. नंतर आपलं जसं जसं कर्म होत गेलं तसं तसं आपल्या जीवाचा बदल होत गेला. आता हे शरीराचं आधिदैविक म्हणजे पुरुष म्हणतात. या शरीराचं आधिदैविक म्हणजे त्याला नाव आहे पुरुष. तो पुरुष आकाराला आला की शरीराची प्रकृती किंवा स्वभाव निर्माण होतो. आपलं शरीर जसं बिंदू मात्र असतं, मग पिंड मात्र होतं, मग त्याला अवयव फुटतात, आणि जी प्रकृती आहे ती आपल्या प्रकृतीला स्वभाव निर्माण होतो. म्हणजे आधी दैविक, दैविकाला म्हणतात पुरुष, पुरुष आकाराला आला की त्याला म्हणतात प्रकृती, आणि प्रकृती म्हणजे स्वभाव. आता स्वभावाला मिळालेले सर्व भोग भोगतो. भोग कोण भोगतं? बा, काही लोकांच्या घरात सगळं असतं पण त्याला ते नको असतं. आपण म्हणतो त्याच्या नशिबात नाही. त्याचा स्वभाव तसा आहे की जास्त उपभोगायचं नाही. दुसऱ्याला म्हणतो तू घे, दुसऱ्याला म्हणतो तू घे, कारण स्वभाव त्याला माहिती आहे. त्याचं दैविक चांगलं असल्यामुळे तो उपभोगत नाही, आणि उपभोगत नाही त्यामुळे त्याचा स्वभाव खराब नाही होत. काही लोकांचं म्हणणं, देवान दिला ना वापरून घ्या, वापरून घ्या, मग ते संपून जाईल ना. कारण भोग जो आहे त्याचा उपभोग घेतला की ते संपून जात. जसं आपली वरची पाण्याची टाकी आहे, जास्ती वापरली की संपणार, रिकामी होणारच ती. हळूहळू रिकामीच होत असते ती. वापरली की रिकामी, वापरली की रिकामी. तसा आपला स्वभाव भोगी झाला की रिकाम होतं. आणि प्रकृतीमुळे सगळे भोग संपून गेले की वृद्धापकाळी तो त्याचा स्वभाव खराब होतो, संताप करतो. आपण उगत केलं, कोणी ऐकत नाही, कारण ते भोग भोगून मोकळा झालेला असतो. आणि मग त्या भोगानं त्याला रोग होतो. भोगे रोग भयम. आता रोगाचं भय आपण काय पाहतो? पाहत नाही. म्हणून ते म्हणतात त्या निर्माण झालेल्या शरीराच्या इंद्रियांना स्वामी असतो. हे जे भोग निर्माण झाले आणि जे इंद्रिय भोग भोगतात
त्याला इंद्रियाचा स्वामी असं म्हणतात. पंचमहाभूत विरळ होऊन गेले तेव्हा आधिदैविकानं शरीराचा नाश होतो. आपल्या शरीरातलं पृथ्वी, आप, तेज, वायू याचं बल कमी होतं, म्हणजे शरीर म्हातारं होतं. पण शरीर म्हातारे झाले तरी स्वभाव म्हातारा होत नाही. म्हणून अध्यात्म काय सांगतं, आपलं शरीर जसं जसं लयाला जाईल तस तसा आपला स्वभाव शांत करा. जर तुम्ही शांत नाही केला तर आसुरी स्वभावाने तुम्ही पशु जन्मात जाल. का केवढं विज्ञान आहे. पण शेवटी काय होतं, अरे बुकू द्या त्यांना, जाऊ द्या, त्यांच्या नादी कुठे लागतात, आता ते गेले वाया. म्हणजे ज्यांना जन्म दिला ते म्हणतात भुकू द्या त्यांना, गेले वाया. आणि तुमच्या मनात असतं की यांचं भलं झालं पाहिजे, यांचं भलं झालं पाहिजे, यांचं भलं झालं पाहिजे. त्यांना थोडीशी तंगी येऊ द्या की लगेच. म्हणून स्वभाव बदलला पाहिजे. पुष्कळ लोक अध्यात्मात येतात पण स्वभाव बदलत नाही, कारण दैविक नाही. काय असतात, दैविक नाही. आता हे जास्त ज्यांना मान सन्मान मिळतो ना, यांना जर 4-5 वर्ष कुठे मान नाही मिळाला तर ते वेडे होऊन जातात. कारण त्यांचा स्वभाव काय झाला, नेहमी ऐश. आता कोणत्या कोणत्या प्रारब्धातून संपून जातं, प्रारब्धातून संपून जातं. का तुम्ही असे काही हुशार लोक आहे, आई वडील 1-1.5 महिना याच्याकडे राहता, 1-1.5 महिना ते, मग पोरं म्हणतात काय दादा, अरे ते घर खराब होऊन जाईल ना, साफसूफ केली पाहिजे, टॅक्स भरला पाहिजे, अशा निमित्ताने निघून येतात ते तिथून. कारण जास्ती दिवस झाले की त्यांनाही वाटतं की हे कधी जातील, तर ते युक्ती करतात. कारण त्यांचा स्वभाव असा आहे की कोणाला कंटाळा यायला नको, म्हणून ते पटकन निघून येतात. हल्ली जळगावचं काही खरं नाही, दिवसा घर फुटता, असं निमित्त करून बरोबर बाहेर पडतात. कारण त्यांचा स्वभाव आहे. कारण कुठेही काही काळच मनुष्य शांत राहू शकतो. हा, तो जर अध्यात्मात असेल तर मात्र कुठेही शांत असतो, कुठेही शांत असतो. म्हणून ते म्हणतात, आता पुरे अपुरे संकल्प निर्माण होतात या शरीरामध्ये. नाना प्रकारचे पुरे अपुरे, म्हणजे काही संकल्प आपले पुरे होतात आणि काही अपुरे राहतात. ते अपुरे संकल्प पक्षी, संकल्परूप पक्षी या शरीराला सोडून जाणारं, हे शरीर सुटून जातं. मग ते जे आपले संकल्प आहे मनातले, ते पक्षी रूपात जातात आणि आधिदैविक वृक्षावर लटकत राहतात. हा आधिदैविक जो वृक्ष आहे त्याच्यावर लटकत, आणि पुढचं शरीर झालं की तेच संकल्प पुन्हा आपल्या मनात बसतात, स्वभावात बसतात, आणि त्या जन्मात पुरे करतो आपण. काल आमच्या प्रद्युम्नानं विचारलं ना की आपल्या धर्मामध्ये पुनर्जन्म मानला आहे का? म्हटलं हो. मग कोणता धर्म मानत नाही पुनर्जन्म? तर त्याला 2 धर्माचे नावं सांगितली, आणि बौद्ध धर्मही मानत नाही. पण त्यांच्यामध्ये आता एक मनुष्य जन्माला आला आहे, तो म्हणतो मी या नालंदा विद्यापीठाचा प्राध्यापक होतो. ती सगळी जागा सांगितली त्याने. आता त्यांना मानावं लागणार आहे, कारण हे संकल्प मागच्या जन्माचे जे अपुरे राहून गेले, तर ते संकल्प पक्षी रूपानं, स्मुक्ष रूपानं या शरीरावर लटकत राहतात, आणि पुन्हा आपल्याला दुसरं शरीर मिळालं. ज्ञानेश्वरी जेव्हा सुरू झाली तेव्हा एक रेडा येऊन उभा राहायचा. ज्ञानेश्वरी होईपर्यंत तो उभा राहायचा. हे असे दैविक संकल्प असतात. एक रेडा ज्ञानदेवांच्या हातानं पैठणमध्ये वेदाचा घोष बोलला. तर हे जे असे संकल्प असतात हे याही जन्मामध्ये पुरे होतात. जर आपण आसुरी स्वभाव केला तर या पशुजन्मामध्ये जावं लागतं आपल्याला.
काही लोक म्हणतात आमचा बैल फार प्रामाणिक आहे, कोणी म्हणतं आमचा कुत्रा प्रामाणिक आहे, कोणी म्हणतं आमची म्हैस प्रामाणिक आहे, कोणी म्हणतं आमच्या घरातली मांजर फार प्रामाणिक आहे. मग त्याला सांगावं लागतं ही तुझी मागच्या जन्माची सासू आहे. कारण मांजर चोरून चोरून येते घरामध्ये. जावयाच्या घरी सासूला हळूहळू जावं लागतं. तसं आहे ते. तर मागच्या जन्माचे संबंध असतात ह्या स्वभावाने. पण घरचा मुलगा मान देत नाही, शेजारचा माणूस अगदी बाप मानतो, पायावर डोकं ठेवतो, प्रत्येक गोष्ट विचारतो. तर पूर्वजन्माचे संबंध असतात. ऋणानुबंधाच्या गाठी. आता वास्तविक सर्व परमात्म्याचा खेळ आहे. आता हे याचं शेवटचं उत्तर दिलं. हा सगळा खेळ परमात्म्याचा आहे. पण सूर्यकिरणांनी स्वतंत्र सूर्य व्हावं असं वाटावं, त्याप्रमाणे शरीरात वावरणाऱ्या परमात्म्याचा अंश आदिदैविक आहे. त्यालाही कोणी निराळे आहेत किंवा व्हावे असे जो अहंकार निर्माण होतो, त्या अहंकाराच्या पोटी द्वैत भावना निर्माण होते. जर आपण अहंकार सोडून दिला तर द्वैत निर्माणच होणार नाही. हा अहंकार जो आहे आपल्या स्वभावामध्ये, मी आणि माझं, बस ते तुम्हाला तुमचं मानतच नाही, तरी तुम्ही त्यांना म्हणतात माझे. हा जो अहंकार आहे, या अहंकारामुळे द्वैत भावना निर्माण होते. आणि माऊली तेच सांगते, द्वैताची झाडं नाही, गुरु विना ज्ञान, त्या कैचे कीर्तन घडे नामी. अहंकार गेल्याशिवाय द्वैत जातच नाही. म्हणून ते म्हणतात द्वैत भावना निर्माण होते आणि विश्वाच्या सृष्टीतील व्यापारामुळे सुखदुःख भोगावं लागतं. कारण जगात व्यापार आहे. हा जग बिना व्यापाराचं चालतच नाही. पण सरकारला थोडीशी पैशाची चणचण झाली की ते पेट्रोलच्या मागे फक्त 10 पैसे वाढवून देतात. आपण म्हणतो 10 पैसे वाढले, पण एका माणसाला जर 10 लिटर पेट्रोल लागत असेल तर त्याच्या मागे किती पैसे वाढले. मग असा त्यांचा जो गोळा होतो, 10 पैसे वाटतं किरकोळ आहे, पण त्याचा खप जास्त आहे ना. जळगावला जर 12 टँकर लागत असतील रोज, तर एका लिटरला 10 पैसे, 12 टँकरचे पैसे करा. आणखीन 8 दिवसांनी 10 पैसे वाढवून द्यायचे. पैशाची लेवल झाली की 10 पैसे कमी करून टाकायचे. उतरला भाव, मग कितीने उतरला? 10 पैशाने. पण गोळा किती होऊन जातो? जसं थेंबे थेंबे तळे साचे, तसं आपलं पाप पुण्य सुद्धा असंच साचत जातं. मग पाप कशाने होतं? वाचाळ बोलण्याने. तर पाप साचून जातं. काही लोक पुण्य करतात आणि वाचाळी बोलतात. काल एक वैद्य बसले होते, त्यांनी एक मुद्दा सांगितला की आपलं शरीर जर चांगलं ठेवायचं असेल, निरोगी, तर 2 गोष्टी करावा, मित भोजन आणि मित भाषण. मध्यम स्वरूपाचं अन्न खावं, अति तिखट नाही, अति गोड नाही, अति गोड नाही, आणि कोणाला राग येणार नाही अशी सल्ला द्यावी. म्हणजे मनस्ताप होत नाही. आणि मनस्ताप नाही झाला की शरीर चांगलं राहतं. आता बा मनस्तापाचं कारण कसं? आपला फोन वाजला आणि वाजता वाजता बंद झाला, तर एखादा काय म्हणतो, झाला बंद. एक म्हणतो आपल्या मुलाचा जर नसेल, त्याला काही अडचण झालं, पहा कसं मनस्ताप पोहोचून जातो. म्हणजे या जगामध्ये मनस्ताप वाढायचं कारण आहे. नुसतं बटन दाबावं तोपर्यंत आज रुग्ण वाढले. बरं, तोच आकडा फिरून 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 ते सांगत असतात. लगेच माणूस
डाऊन होऊन जातो. अरे वाढले आज, काल कमी होते. मनस्तापाला कारण खूप आहे. कारण कलिकाल आहे, यांत्रिक युग आहे, कलिकाल आहे, यांत्रिक युग आहे. आता गेलेले लोक आले ते त्याच्याबरोबर रोग घेऊन आले. आता इकडचे लोक काय म्हणतात, नसते आले तर त्यांचं मुदत संपली ना, त्यांना काय माहिती आपल्याला असं होणार आहे. म्हणजे पसरतं कसं. माझा हा खेळ कोणाचा आहे? बस माझा खेळ थांबेल केव्हा? त्याच्या मर्जीत आहे. खेळ मांडी याला बाळवंटी. म्हणून ते म्हणतात अशा प्रकारे सुख दुःख भोगण्याचा आनंद आपण मानतो, त्याला जीव म्हणतात. जो दुःखही करतो आणि आनंदही मानतो अशा स्थितीला जीव असं म्हणतात. पण जीव सांगितला, स्वभाव सांगितला आणि पुरुष सांगितला. या शरीराला पुरुषही म्हटलेलं आहे, स्वभावही म्हटलेला आहे आणि जीवही म्हटलं आहे. कारण जीव केव्हा येतो? जेव्हा सुखदुःख भोगतो, सुखदुःखाच्या नावाने रडतो, सुखाच्या नावाने आनंदित होतो, दुःखाच्या. पण काही लोकांचा मुलगा पहिला आला तरी ते काही कोणाला सांगत नाही. म्हणून का अरे विसरून गेलो मी तुम्हाला सांगायचं. आता कोणी एवढा आनंद विसरून जाईल का मुलगा पहिला आला तर सांगायला? पण त्याचा स्वभावच तसा आहे की आनंदही नको. आणि एखाद्याचा नापास झाला का म्हटलं तुमचं मला अरे राहून गेला त्याचा विषय, बस एवढंच बोलतो. एखाद्या काय करता, जो भेटेल पोरगा नापास झाला, आज मूड हाफ झाला, पोरगा नापास झाला, आज मूड हाफ झाला, त्याचा हाफच चालू असतो. त्या दिवशी संतापाने कोणी म्हटलं चहा घेता का, हाफच कप दे, फुल देऊ नको, नाही तर रोज फुल पितो. तो स्वभाव बनून जातो माणसाचा. आणि मग स्वभाव बनून गेल्यानंतर जीव सुखदुःखी होतो. म्हणून तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, या स्वभावातच तो प्राप्त होतो. म्हणून माणसाने स्वभावावर विजय मिळवला पाहिजे. आता काही लोक बोलतच नाही घरात, कमी बोलतात, पण त्याच्याने दुसऱ्यांचा संताप होतो. म्हणून समर्पक उत्तरं वेळेवर दिली पाहिजे. अरे पैसे कुठे गेले पटकन सांगून द्यायचं, खर्च केले. आपण 10 वेळा विचारू तोपर्यंत बोलत नाही तो. म्हणजे त्याचा स्वभाव कसा आहे, चूक केली आहे ना सांगून टाकणं म्हणजे पटकन थांबून जातं प्रकरण. मीठ जास्त झालं म्हणजे यावेळा मीठ जास्ती खारट होतं असं म्हणण्यात काय अर्थ आहे? लक्ष नव्हतं. लगेच म्हटलं की पाणी गरम करायचं दुसऱ्या गॅसच्या याच्यावर आणि त्या भाजीमध्ये पाणी घालून द्यायचं. गरम थंड घातलं तर खराब होईल, गरम घातलं तर खराब नाही होणार. पण तेवढे चाणाच पाहिजे ना. आपलं लक्ष तर झीकडे आहे. असं आहे ते. झालं बा मीठ होतं एखादं. शरीरात आदिदैविकाचं रूप घेऊन निरनिराळ्या जीवांच्या देह अंगाराला टाकून देण्याकरता तळमळ जाणीव देणारा आदि यज्ञ आहे. परमात्मा काय करतो? हा यज्ञ आहे. परमात्मा काय करतो? अनेक शरीरावर कृपा करतो आणि देह अहंकार टाकून देण्याची तळमळ देतो. आणि देह अहंकार टाकून दिला म्हणजे तो एक यज्ञ आहे. आपण यज्ञात काही टाकतो आणि ते जळून जातं, तसं अहंकार जाळणं हा सुद्धा यज्ञ आहे. दुःख सहन करणं सुद्धा यज्ञ आहे. पहा तुम्ही, एखाद्या घरामध्ये एखाद्या स्त्रीला खूप काम पुरतं, आजूबाजूचे लोक पाहत राहतात की हिला रिकाम पडत नाही. ते म्हणतात माऊली धन्य आहे. श्री म्हणत नाही, बाई म्हणत नाही, तिचं नाव घेत नाही. काय शब्द वापरता? माऊलीला धन्य आहे. हा यज्ञ आहे. माऊली म्हणून टाकले. कारण जो सहन करतो तो एक यज्ञच करतो. म्हणून काही लोक म्हणतात माऊली कठीण आहे.
ती माऊली होती म्हणून हे घर निभलं, झाला उत्तर. माऊली बनवलं तिला, कारण तिने ते द्वंद्व कष्ट सहन केले. आपला व्यक्तिगत जो स्वभाव होता तो बाजूला टाकून दिला आणि सहन करण्याची सवय केली, म्हणून देवतत्वाला पावले. देह कष्टमिती परोपकारे. आपल्या देहाला जो त्रास होतो त्याच्यामध्ये परोपकार करण्याची प्रवृत्ती होते. आता अशामुळं देहंकार टाकला की आदिदैविक परब्रह्म ते परब्रह्म आहे. ज्याचा देहंकार गेला त्याला परब्रह्म प्राप्त झालं. चुकल्या मुकल्याला शोधण्याकरता बापाचा जीव जसा कासावीस होतो तसा देहंकार टाकण्याकरता लोक एवढा अट्टहास करतात. मुलगा चुकला की त्याच्या शोधाकरता वडील जसे कासावीस होते तसे हे परब्रह्म तत्वाचे लोक अहंकार टाकण्याकरता की निर्माणच व्हायला नको, प्रभू सांभाळ याच्यात, प्रभू मला सांभाळ, अहंकार निर्माणच व्हायला नको, आपलं नाव यायलाच नको. ते मोठं कार्य करून सुद्धा समोर येत नाही. करविता धनी वेगळाची आहे, बोलविता धनी वेगळाची आहे. ते सगळं कार्य ईश्वरावर टाकून देतात आणि म्हणून त्यांना परमात्मा आकलन होतो. कारण जोपर्यंत अहंकार टाकत नाही तोपर्यंत द्वैत आहे, अहंकार गेला की अद्वैत आहे. लाखोचा आश्रय करणाऱ्या सोन्याच्या निरनिराळ्या अलंकाराचा देह धारण केला तरी चिटकलेल्या सोन्याचं मूळ पण कुठे जाणार नाही. एखाद्याने अलंकार केले पण कानातलं झालं, हातातलं झालं. सकाळची एक गोष्ट सांगतो. मी हे स्वेटर काढलं आणि या हातातली माळ खाली पडली. ते स्वेटर टाकणं, मला स्नानाला जायची घाई होती. मी म्हटलं आता कोणी झाडतील तर माळ आपल्याला आणून देतील, आपण किंवा आंघोळ करून आल्यानंतर उचलू. आता मी सवळं नेसून घेतलं, स्वेटर घातलं, दुसरं हाफ आणि पूजेला येऊन बसलो. एका हातात इकडे माळ होतीच, मग ती उजव्या हातात पाहिजे म्हणून त्यात म्हटलं आता एक कोणीतरी पाहतील, लाईट लावल्यावर कपडे बिपडे उचलताना तर यांचं कोणाचं लक्ष जाईल. तर ही इकडे घातली. घरी गेल्यावर परत स्वेटर काढलं तर या हातातली पडली. तेव्हा त्या माळीची आठवण आली. आले म्हटलं बरं. आल्यावर परत घुसायच्या आधी लोक समोर असतात त्यामुळे ती उचलायला जाणार विचार होता, पण हे बाहेरच्या लोकांना आधी काढायचं म्हणून मध्ये गेलो. परत शर्ट काढलं तर ती माळ समोर. मी म्हटलं पहा की आपला स्वभाव सकाळपासून ती माळ शोधतोय पण वाव मिळत नाही. ही जर पडली नसती घरी तर हिची आठवण आली नसती. पण स्वभावात होतं की अरे राहून गेले, आपण याच्या त्याच्यावर थांबलो, आल्याबरोबर ती सापडल्याबरोबर हातात घातले. असा स्वभाव बनत जातो अध्यात्मामध्ये. आणि असा स्वभाव बनणाऱ्या माणसांना द्वंद्व झालं की ते दुसऱ्या कुठल्या गोष्टीत ताबडतोब घुसतात आणि ते द्वंद्व विसरवून टाकतात किंवा ईश्वराचं स्मरण करतात. द्वंद्वातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. कारण जर द्वंद्व डोक्यातून नाही काढलं तर दुसऱ्यांना उत्तर देता नाही येणार. दुसऱ्यांना उत्तर, दुसऱ्यांचं काम चुकून जाईल. मग हे द्वंद्व काढावं लागतं. आणि निघत नसेल तर त्याला प्रार्थना करायची की बाबा रे काढ रे डोक्यातून, आता नाही सहन होत. म्हणून लाखोचा आश्रय करणारं सोनं, त्याच्यातलं सोनं पण जात नाही. फक्त मायेची लाग जी आहे ती जीवाला चिटकते. ही सोनं माझं आहे एवढी मात्र चिटकते. म्हणून मूळ सोनं सुवर्णच आहे.
म्हणजे मूळ मूळ तत्व आहे. तसं ईश्वर ईश्वर तत्व आहे, जीव जीव तत्व आहे. आता मायेत गुंतलेले वैराग्य अग्नीने दग्ध करणे. आता आपल्याजवळ जी माया निर्माण झालेली आहे, मी आणि माझे, याला वैराग्य रूपी अग्नीने जाळायचंय. कारण माया ही थोडीशी जरी शिल्लक राहिली तरी ती पूर्ण घोळ करून टाकते. त्याचं उदाहरण असं आहे, दुधात मीठ पडलं की संपलं. साखर पडली चालेल, गुळ पडलं चालेल, दह्यामध्ये मीठ पडलं तर चालेल, तुपामध्ये मीठ पडलं तर चालेल, लोण्यामध्ये मीठ पडलं तर चालेल, पण दुधात मीठ पडलेलं चालत नाही. तसं या जीवामध्ये अहंकार हा नकोच. तो गरीब असो, तो संत असो, श्रीमंत असो, पंत असो, राजा असो. कारण अहंकार मिठासारखाच आहे. दूध अमृत आहे, म्हणजे अमृतामध्ये काय पडायला नको? मीठ. तसं जीवामध्ये काय निर्माण व्हायला नको? अहंकार. पण तूप मीठ खाऊ शकतो आपण, दह्यामध्ये मीठ टाकू शकतो, लोण्यामध्ये मीठ टाकून खाऊ शकतो, पण दुधात नाही खाऊ शकतो. कारण दूध अमृत आहे. तूप अमृताचं स्वरूप बनून गेलंय. ते काय नियमाप्रमाणे खायला नको, साखरच खायला पाहिजे त्याच्यात, दह्यामध्ये सुद्धा साखरच खायला पाहिजे, पण चवीकरता आपण मीठ खावतो. पण दुधात मात्र मीठ चालत नाही, कारण दूध अमृत आहे. अमृताचं स्वरूप मीठ टिकू देत नाही. म्हणून ते म्हणतात, काचेच्या गोळ्याखाली एखादा गुंतावळ जर अडकून ठेवली आपण पेपरवेटच्या खाली, तो वरतून ती गुंतावळ तशी दिसते, पण वरतून काढता येईल का? नाही. तो पेपरवेट उचलून बाजूला ठेवला की गुंतावळ काचात दिसणार नाही. काचाच्या खाली जो रंग आहे तोच दिसेल. गुंतावळ ठेवली दोऱ्याची किती दिसेल, वरतून काढता येणार नाही. ठोकळाच उचलून बाजूला ठेवावा लागेल. तसा अहंकार बाजूला उचलून टाकला की गुंता गेला. गुंता गेलाच म्हणजे माया गेली. मायेमुळे काय आहे? गुंतागुंती आहे. मग आता माया कशा कशाने वाढते? तर शब्द, रस, रूप, गंध आणि स्पर्श. मग याला मर्यादा घालायची. याला काय घालायची? मर्यादा आहे. मर्यादा जर नाही घातली, मग आता अज्ञानाची चिंता आपल्याला व्हावं लागते, पण आपल्याला तर सज्ञानाची चिंता करायची सवय होते. सज्ञानाला चिंता करण्यापेक्षा सूचना देऊन शांत राहावं. अज्ञानाला मात्र चिंता करावी, कारण तो सज्ञान आहे, त्याला सूचना केल्यावर काम होऊन जातं. आता सूचनेचं पालन करणं आणि न करणं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण त्याला किती बळजबरी केली तरी तो आपल्याला हो म्हणेल आणि करणार नाही तर करणारच नाही. म्हणून ते म्हणतात, हे शिष्योत्तमा, आदि दैवाच्या अंगाखाली सापडलेला देहाचा अहंकार हा बाजूला केला की गुंताबळ नाहीसे होते. नाना तऱ्हेचे यज्ञांचे त्यागाचंच आचरण आवश्यक आहे. जेवढे यज्ञ आहे त्याच्यामध्ये त्यागच आहे. आणि तुला अहंकाराचा त्याग करता आला की तो सगळ्यात मोठा यज्ञ आहे. आणि हे जग ज्याने निर्माण केलंय त्याचं नाव घेणं हा त्याच्यापेक्षा मोठा यज्ञ आहे. म्हणून जपयज्ञ पहा, याच प्रकरणामध्ये हा कागद घालून ठेवला होता. 31/5/2018 रामनामाची जपसंख्या 23,15,21,350. याच प्रकरणात हा कागद होता.
त्याच्यानंतर परत आपला 10 कोटी झाला म्हणजे 33 कोटी. तर 2018ला 31/5/2018 तर नेमकं हे महत्वाचं आहे. जेवढा जप होईल तेवढं जीवन त्यागी होतं. तुटेल धरणे प्रपंचाचे हरिजप करणे. मग आता जास्तीत जास्त वेळ काय केला पाहिजे. परवा ऋषिकेशनं उदाहरण छान दिलं. अजून कसा मेरुमणी येत नाही, अजून कसा मेरुमणी येत नाही. म्हणून त्या मेरुमणीची वाट पाहू नये याकरता गोमुखी सांगितली आहे की तो येईल त्यावर शांत म्हणतो मनुष्य. अशी माळ धरून ठेवली गे अजून 2 राहिले. आता ते 108 झाल्याचं कशी काय पूर्ण होईल. तर मनुष्य असं करतो. म्हणून विचार करायचाच नाही, 108 झालेच पाहिजे. जसा जसा जपयज्ञ होईल, जपयज्ञामध्ये सुद्धा त्याग आहे. हे शिष्योत्तमा, इंद्रियांच्या ठिकाणी ज्ञानाची प्रज्वलित ज्योत करणं म्हणजे वैराग्याचं इंधन टाकणं आहे. आपल्या इंद्रियांमध्ये ज्ञानाग्नी प्रकाशित करायचा म्हणजे इंद्रिय आवरायची. ज्ञानाग्नी प्रसन्नतेनं पेटतो. ज्ञानाग्नी कसा? प्रसन्नता. पहा तुम्ही रोज आता आपल्याला काय ऐकायला मिळेल याची प्रसन्नता असते. कारण ज्ञान आहे. ज्ञानेश्वरी काय आहे, गीता काय, ज्ञान आहे. रोज आपल्यात सुधारणा होत जाते. रोज आपल्यामध्ये सुधारणा होत जाते. बरं, जो एखाद दिवशी आला नाही ना, तो काय करतो, दुसऱ्याला विचारून घेतो काल काय सांगितलं. तो म्हणतो मला काही द्या. अरे थोडं तर सांग. 1-2 शब्द सांगितला तरी त्याला प्रसन्नता होते की आपल्याला मिळून गेलं. मग दुसरा येतो त्याला विचारतो, त्याच्याकडून 2 शब्द घेऊन येतो. ज्ञानाग्नीने तात्काळ प्रसन्नता येते. प्रसन्न वदनम ध्याये सर्व विघ्नोपशांतये. सगळे विघ्न शांत होऊन जातात प्रसन्नते. म्हणून वैराग्याचं इंधन टाकत गेलं की ज्ञानताने प्रसन्नता येते. आणि पेटलेला ज्ञानाग्नी 5 विषयांचं होमद्रव्य कसून हवन करावं. म्हणून आपले जे शब्द रस रूपगंध आहे त्याचं ते वैराग्यामध्ये हवन करावं. आपल्या शरीराला यज्ञोपमंडपाची संज्ञा दिलेली आहे. आपलं जे शरीर आहे याला यज्ञमंडप म्हटलेलं आहे. बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो. आपल्या शरीरामध्ये टाकलेलं जाणारं अन्न सुद्धा यज्ञ आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ग्रासोग्रासी विठ्ठल. जेवत जायचं आणि देवाच्या विठ्ठल 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 म्हणत जायचं. बरेच लोक आतल्या आत नामस्मरण चालू ठेवतात, जेवतच राहतात. हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. झोपाच्या आधी स्मरण आणि उठल्याबरोबर स्मरण. झोपाच्या आधी स्मरण आणि उठल्यावर स्मरण केलं की चांगलं येतं मरण. असं आहे. स्मरण काय करतं तर मरण सुधरवतं. म्हणून आपल्या शरीराला यज्ञमंडपाची संज्ञा दिली आहे. वज्रासनानं यज्ञाची जमीन तयार करावी. हे काय करायचं, पाय मागे घ्यायचे पंजे आणि असं बसून पाहायचं. त्या आसनानं मूलबंधन आसनाची यज्ञ स्टंडिल करायचं आणि इंद्रियांचा निग्रह करून अग्निकुंड तयार करायचं आणि नेहमीच वागायचं आणि मंत्रघोष करायचा. मंत्रघोषाच्या गर्जनानं मन आणि प्राण
याचा निग्रह होतो. म्हणून मंत्र ऐकले पाहिजे. सगळ्यांनाच मंत्र म्हणता येणार नाही. म्हणजे आत्ताच मी जगूला सूचना केली 10 मिनिटापूर्वी. म्हटलं मी येतो ना तोपर्यंत रामरक्षा आणि ते विष्णू सहस्रनाम लावून द्यायचं त्या मोबाईलवर, म्हणजे वातावरण निर्मिती होऊन जाते. आता हा सूर आहे तर हा सुद्धा तो चालू असला ना तर आनंद निर्माण होतो. शब्द हे ब्रह्म आहे. मी यायच्या आधीच त्याला सांगितलं की उद्यापासून शुभालक्ष्मीचं विष्णू सहस्रनाम अथवा अनुराधा पुंडलची रामरक्षा एक श्लोक 2 श्लोक वाचले तरी चालतील. ते काय करतील, ते वातावरण निर्मिती करून देतात. आपण सुद्धा आल्यानंतर हरे राम म्हणतो तर तेवढ्या वेळामध्ये वातावरण निर्मिती होऊन जाते. आणि वातावरण निर्मिती झाली की कोणतंही कार्य सफल होतं. म्हणून पहा मोठमोठ्या सभा 15 ऑगस्ट शहनाई वादन लावलं जातं. आनंद प्रदान होतो. म्हणून मोठमोठे लोक नाकाचा विणा वाजवतात. स्वर आनंद देतो. हे अर्जुना, असा निग्रहपूर्वक आपलं मन आणि प्राण संपूर्ण निग्रह केल्यानंतर आशा आणि अहंकार या यज्ञामध्ये जळून भस्म होतात आणि आपला आदि यज्ञ परिपूर्ण होतो. आपल्याला समाधान प्राप्त होतो. झाली बघा निर्जला एकादशी छान झाली. काल काहीच त्रास झाला आणि पाणी प्यायलोच नाही. काय झालं, समाधान झालं. देवाची शंकराची पूजा केल्या. आज मी पूजा करत असताना मंदिरात कोणी झालं नाही, एकदम समाधान झालं. माणसाला समाधान प्राप्त होऊन जातं. हे अर्जुना, तो गुंतावळा तुला जो सांगितला त्याच्याकडे लक्ष दे. गुरुदेवांनी आपल्या सर्व शिष्योत्तमांना सांगितलं आणि शिष्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. गुरुनं शिष्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरल्याबरोबर मी कृतार्थ झालो. जसं मुलं आनंदित राहिले की आई म्हणते मी कृतार्थ झाली. रडे मुलं असले तर आई मात्र कायमच जोखाटलेली असते. अरे 50-50 वर्षाचे होता तरी आईला घराने सांगतच राहतात. काही आपण स्वतः निर्माण केलेलं स्वतः निपटले पाहिजे. आईला कशाला सांगत बसलं पाहिजे. तिला वृद्धाप काळामध्ये आनंदाच्याच गोष्टी सांगायच्या. जसा एखादा मुलगा भूक लागला की आईला असं उतावीळ करतो, मला लागले दे लवकर लवकर. तिला ते लवकर लवकर करता करता चटके लागतात. कारण तिला प्रसन्न तर करायचं असतं त्याला. आणि तो तिला जो चटका लागतो त्याचा त्रास बाळाला भोगावा लागतो, मुलाला भोगावा लागतो सज्ञान झाल्यावर. बालपणी मुलं जे चुका करतो ते आईला भोगावं लागतं. असं आहे, आईला भोगावं लागतं. मोठ्यापणी सुद्धा मुलं चुका करतील तरी आईलाच भोगावं लागतं. तुझा पोरगा म्हणून आईच्या गुणाचं वर्णन जास्त केलंय शास्त्रानं. कारण तिला जन्मभर भोगच भोगायचे. राजे स्वारीहून येईपर्यंत जिजाऊ झोपायच्या नाही असं वर्णन आहे. खरंच आहे ना. एवढा मोठा गुणी ज्ञानी मुलगा युद्धाला गेल्यावर कशी काय झोपली. मुलगा आजारी असला तरी आई आज किट पार्टीला जाते अशी परिस्थिती आहे. 31 तारीख शेजारच्यांना सांगितलं त्याच्याकडे लक्ष द्या म्हणे, मी येते किट पार्टीवर. असं युग आहे. बापही म्हणतो त्याच्याकडे लक्ष द्या, मी येतो माझ्या पार्टीवरून.
केव्हा अध्यात्म कळेल अशा लोकांना? ऐकलं तरी परिणाम नाही होणार. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. म्हणून ते म्हणतात, शिष्याला आनंद झाला, समाधानाने घाम सुटला, अंगावर रोमांच उभे राहिले, शरीराचे केस ताट झाले, गुरूंचा आवाज बदलला, गुरूंच्या चेहऱ्यावर आरक्त लाल छटा आली आणि समाधानानं गुरु आणि शिष्यांची समाधी लागली. ऐकता ऐकता कुंडली वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय. रत्नजडित सिंहासन, वरी शोभे रघुनंदन, वामांकिते सीताबाई, जगज्जननी माझी आई, सव्यभागी